या भारत देशासाठी क्रांतीच्या रूपाला शहीद झालेले सर्व क्रांतीगुरू क्रांतीवीरांना अभिवादन करून शिवभीम संघटना या संघटनेच्या वतीनं पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 या प्रभागासाठी एकमेव असा उमेदवार आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड केली की विवेक भाऊ जाधव यांना आपण पाठिंबा द्यायचा, निशर्त पाठिंबा द्यायचा. तो याकरता की हा भाग, हा परिसर, हा संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला माहिती आहे. काचेवाडी परिसर, या काचेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जायला पाहिजे अशा विचारानं सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला आणि विवेक भाऊ जाधव यांना पाठिंबा देण्याचा आज घोषित केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या तमाम सर्व काचेवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 22 यांच्या वतीनं मी विवेक भाऊ यादवांचा या ठिकाणी सत्कार केला, त्यांना पाठिंबा दिलेला आहे असं जाहीर करतो. विवेक भाऊ यांना एक विनंती करतो की आमच्या या सगळ्या माई माऊली आहेत, महिला आहेत, या माई माऊलींच्या हाताला काम मिळलं पाहिजे. या माई माऊलींच्या ज्या स्वप्न आहेत ते स्वप्न साकार झालं पाहिजे. याकरता विवेक भाऊ यादवांनी या ठिकाणी या भागातील नागरिक असेल, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, आणि तसेच आमच्या शिवभीम संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे महेश भाऊ जगताप हे माझे मागील 25 वर्षापासून माझे मित्र आहेत. ते नगरसेवक असताना मी त्यांच्याकडे काम घेऊन आलो होतो. त्यांनी माझं काम तासाभरामध्ये करून दिलं होतं. पोलीस प्रशासनामधले काम होतं. भाऊंच्या म्हणजे भाऊ जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेस भाऊंनी तेव्हा मी पहिल्याचं काम करत होतो. एक फटाके चिटकवणे, झेंडे लावणे, याच्यात छोटा कार्यकर्ता म्हणून मी भाऊंकडे येतो. भाऊ पण आम्हाला समजून घ्यायचे. भाऊ त्यावेळेस सभा व्हायची, भाऊ आम्हाला बोलवायचे, सभेला घेऊन जायचे. म्हणजे मी कार्यकर्ता जो घडलो तो मी भाऊंच्या, मी बोलू शकतो की भाऊंच्या हाताकडे घेतो. भाऊ माझे खूप जुने मित्र आहेत. भाऊंचा स्वभाव मला माहिती आहे, भाऊंचं मन मला माहिती आहे. मी भाऊला म्हटलं, भाऊ मला, मी आज बीजेपीचा पण 10 वर्ष 2015 पासून नगरसेवक आहे. भाऊंची माझी मैत्री आहे. भाऊला मी खूप वेळेस म्हटलो, भाऊ तुम्ही शिवभीम संघटना स्थापन केली, पण भाऊ तुमची खरी जागा माझ्या पक्षात आहे, तुम्ही भाजपमध्ये या भाऊ. पण भाऊनी म्हटलं नाही, मी माझ्या गोरगरीब माऊलींसाठी शिवभीम संघटनेच्या माध्यमातून काम करेन. मला तुम्हाला माझा नेहमी पाठिंबा राहील. भाऊंचा पाठिंबा आजची. मी काल भाऊंना भेटलो. भाऊंचा बाजूकडे वेळ नव्हता. भाऊ 2 पोलीस प्रशासनाच्या कामानिमित्त भाऊ बाहेर होते. ते भाऊला म्हटलं, भाऊ 10 मिनिटं भेटायचंय, मला तुम्हाला भेटायचंय भाऊ, मला तुमचा पाठिंबा पाहिजे भाऊ. मी वार्ड 22 क्रमांक प्रभागातून निवडणुकीला थांबलोय. भाऊ म्हटलं, तू माझा मित्र आहे, मी शिवभीम संघटनेचा माझा पूर्ण पाठिंबा तुला देतो. आणि भाऊने आज ती मिटिंग पण अरेंज केली आणि मला बोलवलं. खूप शॉर्ट टाइम मध्ये भाऊने बोलवलं, पाठिंबा दिला. त्याबद्दल भाऊचं मी ऋणी आहे. मला माहिती आहे माझ्या मागणी भाऊच्या मागचे जेवढे कार्यकर्ते, भाऊला मानणारा जो वर्ग आहे हा मला निवडून देणारच आहे. परंतु आता निवडणुकीमध्ये आता माझे पत्रक तुम्हाला भेटले असतील, मी येणारच आहे, भाऊच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. भाऊनी मला सांगितलंय की माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या गोरगरीब माऊलींना माझ्याकडून काय काम राहून घेतले ते काम तुम्हाला पूर्ण करायचे.
ते आता तुमच्या माध्यमातून मला करावं लागणार आहे. मी म्हटलं भाऊ तुम्ही मला बोलवा, मी येतो. याच्या पुढं जे पण काम तुम्ही सांगाल तुमच्या मार्गदर्शनाखाली ते काम होणार आणि भाऊचा आशीर्वाद मला भेटणार आहे आणि तुमचा पण आशीर्वाद मला पाहिजे. त्यानिमित्त मी इथं आलोय. याच्या पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये आपण भेटत राहू. मी तुम्हाला बोलणारच आहे. 15 तारखेला तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं, 100% भाजप, 100% पूर्ण भाजप. पूर्ण पॅनलमध्ये आपले 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवारांना तुम्ही निवडून द्यायचे. आपल्या गुलाबीताई कांबळे असतील, आपले संदीप लडकत असतील, आपल्या अंजनाताई पाटील असतील किंवा मी स्वतः विवेकानंद असेल, तर तुम्ही तुमचा आशीर्वाद मला लागणार आहे. आम्हाला तुमचा आशीर्वाद आमच्या माध्यमातून दिसतोय की आम्हाला भेटलेला आहे. फक्त हा आता 15 तारखेला तुम्ही मतदान करून 4 उमेदवारांना मतदान तुम्ही तो आमच्या पाठीशी द्या. हे बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. नमस्कार, मी विवेक महादेव यादव, काशेवाडी, लोहियानगर, भवानीपेठ, डायस प्लॉट या 22 नंबर प्रभागातून सर्वसाधारण पुरुष या गटातून मला भाजप पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून मला इथं उमेदवारी दिलेली आहे. त्या संदर्भात मी माझं इथं मनोगत व्यक्त करतो. आमच्या पक्षाचा अजेंडा आहे पार्टी विथ डिफरन्स. जसे की आता महेश भाऊने सांगितलं, महेश भाऊ या भागात 97 पासून ते 2000 पर्यंत नगरसेवक होते. त्यांनी पण अनेक विकास कामं केली. त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता नव्हती, तरी पण त्यांनी नगरसेवक म्हणून जेवढा त्यांना निधी आणता आला तेवढा त्यांनी निधी आणला आणि त्यांनी त्यांच्या हिशोबाने पूर्ण विकास कामं केली. परंतु आता मला एक गोष्टीचा फायदा या ठिकाणी होणार आहे. महानगरपालिकेमध्ये आमचे 125 प्लस नगरसेवक तर निवडून येणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीये. जसे की आमच्या नेते मंडळींनी पण सांगितले, तर केंद्रात पण बीजेपी आहे, स्टेटला पण बीजेपी आहे आणि याच्या अगोदर पण महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळं फंड आणून या भागाचा जो विकास आहे, मला महेश भाऊने सांगितले या भागामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स आहेत जे त्यांना करता नाही आले. पुढच्या वेळेस त्यांना म्हणजे आपल्या मायमाऊली जनतेने त्यांना निवडून नाही दिलं होतं, त्यामुळे त्यांना बरेच त्यांचे स्वप्न आहेत ते पूर्ण त्यांना करता नाही आले. ते स्वप्न मला त्यांचे जे स्वप्न मला पूर्ण करायचे. जसे काय इथं संपूर्ण प्रमाणामध्ये इथं जी गुन्हेगारी संपवायची आहे, इथं 2 नंबर दारूचे धंदे, जे काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये जे नशेचे पण काही इथं काही लोक हे करतात, तो त्याचा पूर्ण मला उच्चाटन करायचंय. मला इथं जे आपल्या आता मी 2015 ते 2020 पर्यंत नगरसेवक होतो. म्हणजे माझ्या वार्डात जसे वुमन्स हॉस्टेल्स, जसे महिलांसाठी वुमन्स हॉस्टेल असतील, नाना पार्क असेल, ड्रेनेजच्या समस्या असतील, पाण्याच्या नाईलची समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील, व ग्रंथालय असतील, तिथं आरोग्य संदर्भात लोकांना क्रीडांगण असेल, जिम असतील, असा असंख्य प्रश्न जे आहेत तिथं प्रलंबित आहे. त्या सर्व गोष्टी मला आता ह्या पुढं महेश भाऊ, आमचे जे भाऊ आहेत जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या भाजप पक्षाचा जो अजेंडा आहे त्यामध्ये मला या भागातला पूर्ण करायचा आहे. यादवजी, विवेक प्रभाग क्रमांक 22 मधून ब गटातून सर्वसाधारण पुरुष या गटातून मी निवडणूक लढवत आहे. भाजप पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे. माझा अजेंडा हा राहणार आहे. त्यात आमच्या महेश भाऊने सांगितलं की इथं हा असा बघितला इथं झोपडपट्टी एरिया आहे आणि इथं गोरगरीब सर्व जाती धर्माचे लोक राहतात. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपले गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्या माध्यमातून तुम्ही बघताय की बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुण्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही बघता की लोकसंख्या वाढल्यामुळे पण आपल्याला थोडा काही प्रमाणामध्ये त्याचा व्यत्यय येतो. तरी पण आपलं पोलीस प्रशासन खूप सक्षम आहे आपल्या पुण्यामध्ये. त्यामुळं या भागामध्ये आम्ही नक्कीच आपली सत्ता असल्यामुळे त्याचा आम्ही त्यांचा सपोर्ट घेऊन नक्कीच पोलीस प्रशासनाचा सपोर्ट घेऊन आम्ही तो त्याच्यावरती अंकुश
1997 ते 2002 पर्यंत मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना या भागामध्ये प्रत्येक घरामध्ये सुखसोयी कशा मिळतील अशा पद्धतीने काम केलं. सर्व फंड त्यावेळेला घेऊन आलो. परंतु कालांतराने काही विदूषक लोकांनी माझा पुन्हा परत पराजय केला आणि आजपर्यंत मी ते कार्य करतच आलो. परंतु कार्य करत असताना न थांबता मी शिव भीम संघटना स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी मला एक आदेश दिला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र झाली तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये एक मोठी समाज कार्याची जी पोकळी राहिलेली ती निर्माण झालेली आहे, ती निघून निघेल. म्हणून शिवशक्ती भीमशक्ती अशी आपली दोन्ही ताकद एकत्र झाली पाहिजे असा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. त्यांचा तो आदेश पाळून मी शिव भीम संघटना ही महाराष्ट्रभर ही संघटनेची स्थापना केली आणि त्या स्थापनेच्या माध्यमामधून अनेक गोरगरीब, बेरोजगार, तरुण युवक, शिक्षण असेल, नोकरी असेल, अनेक महिलांचे उद्योग असतील ह्याच्यासाठी संपूर्ण सहकार्य केलं. परंतु या शहरामध्ये राहत असताना हा काशेवाडी भाग प्रभाग क्रमांक पूर्वीचा 19 आणि आत्ताचा 22, या 22 मध्ये अनेक गुन्हेगारी क्षेत्रातली लोक, इथलचा काही गुन्हेगारीचा विषय अजूनपर्यंत मिटलेला नाही. परंतु जोपर्यंत काँग्रेसचं सरकार आहे तोपर्यंत या भागामध्ये गुन्हेगारी 2 नंबरचे व्यवसायी, दारू असेल, गांजा असेल, चरस असेल, अफीम असेल, ब्राऊन शुगर असेल, नवीन नवीन प्रकारच्या व्यसनाच्या ह्याच्यामधून निर्मिती होत आहे. परंतु ह्याला कुठेही आळा न बसता हा अजूनपर्यंत चालत आलेला हा काँग्रेसचा प्रकार आता कुठेतरी थांबवला पाहिजे. म्हणून आम्ही शिव भीम संघटनेच्या माध्यमामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विवेक भाऊ महादेव यादव यांना आम्ही शिव भीम संघटनेच्या माध्यमामधून पाठिंबा दिलेला आहे. आणि या सर्व मायमाऊलींचा, माझ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब नागरिकांचा आशीर्वाद त्यांना आहे. या प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मग सर्व समाजाची लोक असतील, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, हरिजन असेल, गिरिजन असेल, साडी असेल, कोळी असेल, माळी असेल, या सर्व बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा विवेक भाऊ यादव यांना पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्यासाठी सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. विवेक भाऊ यादवांच्या माध्यमामधून या भागातील 2 नंबरचे व्यवसाय बंद होतील, या भागातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या दूर होतील, या गोरगरिबांना नोकऱ्या मिळतील, तरुणांना नोकऱ्या मिळतील, कामधंद्याची व्यवस्था होईल अशी आम्हाला आशा आहे. म्हणून आम्ही विवेक भाऊ यादव यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तन मन धन लावून निस्वार्थपणाने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. तेव्हा विवेक भाऊ यादवांचा विजय व्हावा असा आमच्या सर्व नागरिकांची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे.